नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे मराठी सिनेसृष्टी। मागच्या काही दिवसांपासून अतिशय कडक असे मराठी सिनेमा आपल्या समोर येताना दिसताय, आपल्या भेटीस येताना दिसताय। म्हणजे एका मागून एकही फ्लॉप जाताना आपल्याला दिसता नाहीये। म्हणजे आपण जर बघितलं तर कॉमेडी सुद्धा येत आहे, हॉरर कॉमेडी सुद्धा येत आहे, अतिशय सिरियस सुद्धा येत आहे। तर एक प्रकारे पाहिलं तर सध्या भरपूर हवा मराठी सिनेसृष्टीमध्ये होताना दिसते आणि त्यामागचं कारण म्हणजे अतिशय चांगली कथा, अतिशय चांगलं म्युझिक, अतिशय चांगली ॲक्टिंग जी नेहमीच असते, परंतु अतिशय चांगली हवा करताना दिसतं। आणि त्यामधलाच एक चित्रपट देऊळ बंद 2 अतिशय हवा करताना दिसते। अतिशय चांगला असा चित्रपट आहे, स्टोरी सुद्धा आहे, ॲक्टिंग सुद्धा आहे, गाणे सुद्धा अतिशय चांगले आहे आणि कमाई सुद्धा भरपूर, अर्थातच 100 करोड पार या सिनेमाने केलेले आहे। नक्कीच त्यावर चर्चा करूया। तसेच आता टॉप 5 कोण आहेत त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर देऊळ बंद या चित्रपटाची कमाई ही सुरुवातीपासूनच अतिशय चांगली होती। सिनेमागृहामध्ये चांगला प्रतिसाद या सिनेमाला लाभताना आपल्याला दिसतोय। अजून सुद्धा हा चित्रपट आपल्याला सिनेमागृहात दिसणार आहे। त्यामुळे अजूनही हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की बघा। अतिशय चांगला म्हणजे देऊळ बंद 1 सुद्धा अतिशय चांगला गाजला होता आणि 2 ला सुद्धा तेवढाच प्रतिसाद मिळताना दिसतोय। दिवसानुसार कलेक्शन बघायचं झालं तर पहिल्या 5 दिवसाचं आपण नक्कीच सांगणार आहोत। तसेच आतापर्यंत किती कमाई झाली आणि पहिल्या 5 मध्ये कोणते कोणते चित्रपट आता आलेले आहेत ते सुद्धा बघणार आहोत। 100 कोटी पार सुद्धा भरपूर चित्रपटांनी केलेले आहे। आता आपण जर बघायचं झालं तर पहिल्याच दिवशी या चित्रपटाची कमाई बघितलं तर 2.45 कोटी एवढी कमाई पहिल्याच दिवशी या चित्रपटाने केली। त्यानंतर जर बघायचं झालं तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तोच फ्लो आपल्याला दिसला। 2.55 त्यापेक्षा जास्तच आपण म्हणू शकतो 2.55 कोटी कमाई दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने केली। तिसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त केली, 4.85 कोटी 4.85 कोटी एवढी कमाई ह्या तिसऱ्या दिवशी देऊळ बंद 2 या चित्रपटाने केली। चौथ्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त केली, 5.90 कोटी एवढी कमाई या चित्रपटाने केली। 5व्या दिवशी जर बघायचं झालं तर 3.40 कोटी या दिवसाने केली। चौथ्या दिवशी 5.90 कोटी होती। तर नक्कीच कमाई ही वाढताना दिसली। त्याच्या मागचं कारण नक्कीच आपण म्हणू शकतो अतिशय चांगला असा हा चित्रपट आहे देऊळ बंद 2। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळे मोठमोठे कलाकार आपल्याला याच्यामध्ये दिसतात। आता महत्त्वाचा मुद्दा, आतापर्यंत टॉप 5 मध्ये जर आपण बघितलं तर नक्कीच आपण बाईपण भारी देवा किंवा सैराट हे चित्रपट आपण बघत होतो। त्यानंतर राजा शिवाजी हा चित्रपट आला आणि सर्व रेकॉर्ड मोडून गेला। आता टॉप 5 जर बघायचं झालं तर पहिल्या नंबरला राजा शिवाजी हा चित्रपट आहे। राजा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे। अतिशय कडक असा हा चित्रपट गाजला। यामध्ये मोठमोठे कलाकार आपल्याला दिसले, अभिषेक बच्चन, विद्या बालन, सलमान खान, असे फरदीन, भरपूर मोठमोठे कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसले। रितेश देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आपल्याला दिसले होते। 125 करोड एवढी कमाई, संपूर्ण कमाई जर बघितली आपण तर 125 करोड एवढी कमाई केली। गाणे सुद्धा अजय अतुल यांचे गाणे या चित्रपटामध्ये होते। अतिशय कडक असा हा चित्रपट चालला। 2 नंबरला जर बघायचं झालं तर सैराट, जो की 100 करोड कमाई करणारा पहिला चित्रपट होता असं आपण म्हणूया। तर 110 करोड या चित्रपटाने कमाई केली। सैराटची गाणी अजूनही म्हणजे लग्न कोणतं असेल तर झिंगाट हे गाणं दिसणारच। गाणी सुद्धा अजय अतुल यांची होती। अतिशय कडक आणि सिनेमा सुद्धा भरपूर चालला। 3 नंबरला आता एंट्री केलेली आहे, आता देऊळ बंद 2 या चित्रपटानं 3 नंबरला एंट्री केलेली आहे। नक्कीच 2 नंबरला सुद्धा जाऊ शकतो, शक्यता आहे, अजूनही थिएटरमध्ये आहे। तर देऊळ बंद 2 आता सध्या जर आपण बघितलं तर 100 करोड पार केलेले आहे। 105 करोड पर्यंत गेल्याची माहिती सध्या मिळतीये, अजून नक्कीच वाढणार। 4 नंबरला बाईपण भारी देवा हा चित्रपट सुद्धा भरपूर गाजला होता, महिलांवर आधारित होता, अतिशय गाजला। केदार शिंदे यांचा हा चित्रपट होता। तर 95 करोड एवढी कमाई या चित्रपटानं केली होती, भरपूर गाजला 95 करोड पर्यंत। त्यानंतर जर बघायचं झालं तर वेड हा रितेश देशमुख यांचा चित्रपट, यामध्ये गाणी सुद्धा भरपूर गाजली, सलमानची एंट्री सुद्धा होती। 90 करोड पर्यंत या चित्रपटाने कमाई केली। तर वेड सुद्धा अतिशय चांगला होता। हे टॉप 5 सध्या समीकरण आपल्याला दिसत आहे, परंतु नक्कीच
देऊळ बंद 2 हा चित्रपट अजूनही वाऱ्यासारखा पसरताना दिसतोय आणि नक्कीच अजून कमाई करणार यावर शंका नाहीये. मराठी सिनेमा सृष्टीमध्ये जर बघितलं तर अतिशय चांगले चांगले चित्रपट सध्या येताना दिसत आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर तुंबाडची मंजुळा अतिशय चांगला हॉरर कॉमेडी टाईपचा चित्रपट आहे. याचं बजेट होतं 6 करोडचं. बजेट होतं 6 करोडचं, कलेक्शन केलेले 15+, म्हणजे तुम्ही 15 ते 20 करोडपर्यंत तुम्ही पकडू शकता. तर अतिशय चांगली कमाई या तुंबाडची मंजुळा या चित्रपटानं केलेली आहे. मोठमोठे कलाकार आहेत, कॉमेडी आहेत, अत्यंत चांगली स्क्रिप्ट आहे. तुम्ही नक्कीच हा चित्रपट पाहिला नसेल तर एकदा नक्की बघा. त्यानंतर जर अजून एक उदाहरण द्यायचं झालं मराठी सिनेसृष्टीतील चित्रपट बघा. त्यानंतर घबाडकुंड हा चित्रपट आला होता. हा सुद्धा अतिशय गाजला. बजेट जर बघा झालं तर 6 करोडच्या दरम्यानच आहे नक्कीच, आणि याचं कलेक्शन सुद्धा 9-10 करोड एवढं कलेक्ट केलेलं आहे. अतिशय चांगले असे चित्रपट येताना दिसत आहे एका मागे एक. राजा शिवाजी हा चित्रपट आला, त्यानंतर देऊळ बंद आला, त्यानंतर तुंबाडची मंजुळा, घबाडकुंड असे वेगवेगळे चित्रपट आपल्या समोर येताना दिसतात, आपल्या भेटीस येताना दिसतात. जे आता म्हणत होते की मराठी सिनेसृष्टी थोडी मागं पडतीये, त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा. अतिशय चांगला असा प्रतिसाद मराठी सिनेसृष्टीला मिळताना दिसतोय आणि तशी स्टोरी सुद्धा येताना दिसते. तर तुम्हाला काय वाटतं? मराठी सिनेसृष्टीचे आता दिवस परत आले आपण असं नक्कीच म्हणूया. कोणता चित्रपट आवडला? सरळ हा प्रश्न राहील. कोणता चित्रपट नक्कीच बघावा प्रेक्षकांनी यामार्फत सांगावं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.